कॉमेडियन प्रणित मोरेच्या सगळ्या व्हिडिओंची चौकशी होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. विनोद सोडून विकृती कराल तर कारवाई होईल, भोयर यांचा इशारा. युवकांनी मनोरंजन निश्चितपणे केले पाहिजे, परंतु हे मनोरंजन होत असताना, विनोद असताना तो विनोद हा विकृत नसावा, जेणेकरून समाजामध्ये चुकीचा पायंडा त्या ठिकाणी पडेल. त्याच्यामुळे ह्या पद्धतीच्या शोमुळे आपण बघितलं की महिला आयोगानं देखील त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. आमच्या एका सायबर क्राईम पोलीस स्टेशन देखील त्या ठिकाणी गुन्हा नोंदविला आहे. याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी त्या अनुषंगानं संबंधित व्यक्तींवर करण्यात येईल. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीची विशेष रणनीती. सगळ्या मतदारांना ठाण्यात अज्ञात स्थळी ठेवण्याचा निर्णय मतदानाच्या दिवशी नाशिकमध्ये आणणार. महायुतीला मतं फुटण्याची भीती असल्याची चर्चा. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत नाराजी नाट्य कायम. राष्ट्रवादीच्या खोसकरांची नरेंद्र दराडेंबाबत उघड नाराजी. उमेदवारांना सुधरावं, 5 वर्ष एकही काम केलं नाही, निवडणुकीनंतर जमिनीवर राहा, खोसकरांचा दराडेंना सल्ला. आज आम्हाला पक्षाचा आदेश पाळायचा. पक्षाने आम्ही सांगितलं आम्ही 100% मदत करू. म्हणजे दोन्ही नगर परिषदेचे काही नगरसेवक आहेत 100% मदत करतील. वहिनीनं आम्हाला आदेश दिला नाही, तटकर साहेबांनी आदेश दिला नाही, परंतु उमेदवाराने एकदा इलेक्शन झाल्यानंतर जमिनीवर आमची धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक मॅनेज करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा. भाजपनं उमेदवारी मागे घेण्यासाठी ऑफर दिली, काँग्रेस उमेदवाराचा आरोप. आरोपानंतर भाजपचा हल्लाबोल. या निवडणुकीमध्ये मॅनेज करण्याचा वगैरे हा विषय येत नाही. आम्ही फक्त मी आत्ताच एका भाषणामध्ये सांगितलं की निवडणुकीला आम्ही चांगल्या विचारानं सामोरं जात आहोत. आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे विकास आहे, आम्हाला सांगण्यासारखं खूप काही सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला काय सांगण्यासारखं काय नसल्यामुळं काही बोलत राहतात. म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. त्यांच्याकडे काय मुद्दे, त्यांचे काय आता 12 वर्ष झालं विकास त्यांनी सत्तेत आहेत, त्यांच्याकडे काय मुद्दे. त्यांनी आयुष्यामध्ये 10 वर्ष आमदार होते, उमरग्यात त्यांनी 5 वर्ष आमदार होते. तिथले त्यांनी विकासाचे 4 मुद्दे काढून दाखवावे त्यांनी त्याच्यात, असं त्यांना वाटतंय. तर मी तर नवीन आहे, सुरुवात आहे माझी, माझ्याकडे खरंच मुद्दे नसतील काही कामाचे. माझ्याकडे अडचणीचे तर मुद्दे आहेत ना. विद्यार्थ्याचे विषय आहेत, शेतकऱ्याचे विषय आहेत, बेरोजगारीचे विषय आहेत, बदलतं राजकारण आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावलेली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असतील, काहींची तर उघड वक्तव्य. आम्हाला सगळं माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचं ऑपरेशन टायगर संदर्भात मोठं वक्तव्य. 2 वर्षापासून अशी चर्चा आहे, कारण हे सगळे लोकसभेचे निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते. का बरं होत असेल? काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, याचं नक्की आता कबूल केलं पाहिजे आता अधिकृतरित्या. ज्याला जायचंय तो जातोच. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. पण साथ सोडत असतील तर विचार करावा, गुलाबराव पाटलांचं मत. तुम्ही किती रोखलं, आता टीएमसीला रोखण्याचा लोकांनी प्रयत्न केला, टीएमसीचे खासदार फुटलेच, आपच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला, फुटलेच. ज्याला जायचं आहे तो जातोच. मग 1 जण म्हणू की 2 जण म्हणू, जाणारे जाणारच आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे 2 दिवसांपासून कुटुंबासोबत बाहेरगावी. उद्या ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. ऑपरेशन टायगरच्या सगळ्या चर्चा केवळ अफवा. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया. तर मुलाच्या निवडणुकीत व्यस्त असून 14 तारखेच्या बैठकीला मुंबईत जाण्याचा प्रयत्न करेन, आष्टीकर यांची प्रतिक्रिया. काहीच होत नाही हे किती दिवसापासून आपण बघितलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. आणि उद्धव साहेबाला, आमच्या नेत्याला सगळ्या गोष्टी सर्वस्वरूप माहिती आहे. आता कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आपलं हे सगळं कोणीतरी विनाकारण हे टाईम कुठल्या तरी विषयावर टाकून काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला जंबल करायचं काम करतात, असं मला नाही वाटत की काही आहे.
जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यात चुरशीची लढत. महायुतीचा पारडं जड वाटत असलं तरी अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी असल्यानं आपलाच विजय होणार, शरद तायडेंनी विश्वास व्यक्त केला. आमच्या बाजूने मतदार आहेत, सगळे नगरसेवक आमच्या बाजूने आहेत. मागच्या वेळेला म्हटलं की अदृश्य शक्ती तुमच्या नाही आहेत ना, अदृश्य शक्ती जी आहे ती आहेच, परंतु मतदारही आमच्या पाठीशी आहे. आता आम्ही जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा मला सगळे जे आहे नगरसेवक त्यांचा जो प्रतिसाद आहे त्याच्याने 100% आमचा विजय आमचा आहे. बरोबर. पंतप्रधान मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूप पुढे. कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. मोदींची जवाहरलाल नेहरूंची तुलना होऊ शकत नाही, अशी ही प्रतिक्रिया. बरोबरच आहे, तुलना होऊच शकत नाही. मोदीजी खूपच पुढे, तुलना होऊ शकत नाही. अगदी पवारसाहेब ते काय करतात, ते गुगली टाकतात. त्यांना हेच म्हणायचं होतं की मोदी मोदी आहे, त्यांची कशी नेहरूंची तुलना होऊ शकेल? नाही होऊ शकत. भिवंडीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी मॅजिक पेनचा वापर. कर्मचारी गैरहजर असतानाही पालिकेच्या तिजोरीतून पगार लाटला जातोय. घोटाळ्याची चौकशी करण्याची नगरसेवकांची मागणी. आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर अद्याप तोडगा नाही. आज आंदोलनाचा दुसरा दिवस. रोहित पवारांच्या तब्येतीची डॉक्टरांकडून तपासणी. दुसऱ्या दिवशीही रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. आमदार रोहित पवारांशी प्रशासनाचा पुन्हा चर्चेचा फेरा. रोहित पवारांची कृषी आणि सहकार मंत्र्यांशी फोनवरून चर्चा. सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये विशेष बैठक होणार. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. पवार कुटुंबानं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची रोहित पवारांवर टीका. तर आंदोलनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. पवारांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बसणं म्हणजे मर्सिडीज कारला नांगर झुंपण्यासारखं, हाकेंचा टोला. मी तर म्हणेन सरकारनं त्यांचं पूर्ण प्रोटेक्शन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. करू दे त्यांना एकदा आंदोलन, कारण पवारांची कुठली तरी एक पिढी आंदोलनाला बसते आणि पवारांच्या कुटुंबियानं आंदोलनाला शेतकऱ्यांच्या बसणं म्हणजे मर्सिडीज गाडीला नांगर झुंपणं आहे. हे शेतकऱ्यांना न पटणारी गोष्ट आहे. हे हास्यास्पद आहे, हास्यास्पद, नौटंकी म्हणा. केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन. चित्रपटाचं शूटिंग आहे का? नाटक कशाला करताय? रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका. त्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती. ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं. शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी? तर रोहित आणि रोहितच्या आजोबाने. सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा. त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका. नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये. आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू असताना जरांगे पाटील पंढरपूर दौऱ्यावर. मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा. जरांगे रोहित पवारांची भेट घेणार का, याकडे लक्ष. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात वाढ. बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदीला प्रतिकिलो 16.50 अर्थात 16.5 रुपयांचा दर. शेतकऱ्यांची 30 रुपये प्रतिकिलो दराची मागणी कायम. कांद्याच्या दरात टप्प्याटप्प्यानं वाढ नको, त्याऐवजी एकाच वेळी किमान प्रति क्विंटल 22,500 रुपयांपर्यंत वाढ करा. रोहित पवारांची सरकारकडे मागणी. पुण्यातल्या हिंजवडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. तिघांना अटक. 61 ग्रॅम MD अंमली पदार्थांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. मध्य प्रदेशमधल्या सतना इथे वायुदल अधिकाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कफपरेड पोलिसांनी अटक केली. 5 जूनला अधिकाऱ्याच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी पळ काढला होता. आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये अर्धवट नालेसफाईमुळे बोजवारा नाल्यातला कचरा काढून त्याच नाल्यात टाकल्याचा प्रकार समोर. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याकडून ठेकेदारांवर कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची मागणी. मुंबईतील नालेसफाईच्या कामाची मनसेकडून पोलखोल करण्यात येणार. 100% नालेसफाई झाल्याचा पालिकेचा दावा. नालेसफाईचा वास्तव बॅनरच्या माध्यमातून मांडून पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवला जाणार. नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून विशेष कारवाई मोहीम सुरू. अग्निसुरक्षा नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई. आतापर्यंत 2,447 इमारतींना नोटिसा. 1,718 इमारती असुरक्षित घोषित. 1,276 इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश.
गडचिरोलीतील आलापल्ली सिरोंचा रस्त्यावरून प्रशासनाला हायकोर्टाची फटकार. 57 कोटींचा निधी, 6 वर्षाचा कालावधी, तरी रस्त्याची दुर्दशा का? हायकोर्टाचा सवाल. रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा खड्डे, धूळ आणि अपघातांशी सामना. 6 वर्षापासून अतिसंत गतीने आणि अतिनिकृष्ट दर्जाचे काम होत आहे. त्याकरिता आपण शासनाला वेळोवेळी निवेदनं दिली, आंदोलने केली, तक्रार सादर केली, तरीही संबंधित विभाग कसलीही दखल घेत नसल्यामुळे अखेर आम्हाला न्यायालयापर्यंत जावे लागले. काही ते ब्रिज पूर्ण पण नाही झाला तर इकडचे लोकांना बहुत तकलीफ होणार आहे आणि शाळेत जाणारे, स्कूल जाणारे कर्मचारी लोकांना बहुत तकलीफ होणार आहे.